अण्णा आपला जवळचा कार्यकर्ता आणि हितचिंतक गुरुप्रसाद नोलकर यांनी मुश्रीफ साहेब जिंकणार ह्या विश्वासावर 33,333 रुपयाची पैज लावली होती। ही पैज आज त्यांनी जिंकलेली आहे, काय सांगाल? एकतर पैज लावण्याच्या उलट मी असतोय प्रत्येक वेळेला, त्यामुळे मी एवढा पॉझिटिव्ह असतोय की पैजेच्या पूर्वी आम्ही जिंकलेलंच असतोय। पण घेऊन लावलेली पैज करतोय की 33,333 रुपये ही पैज मिळवलेली आहे आणि ती सर्व मित्रांच्या मध्ये खर्च करणार आहे। ही पैज कुणासोबत लावण्यात आली होती? ही पैज एक समोरची गाडीच्या त्यामुळे ती पैज गुरुप्रसादने जिंकलेली आहे। त्याचबरोबर या पैजेचा जो चेक आहे तो आज गुरुप्रसाद याला सुपूर्द करण्यात आलेला आहे, याचा विनियोग कसा करणार? सर्व कार्यकर्त्यांच्यात तो खर्च करणार आहे। आता मुश्रीफ साहेबांच्याकडून अपेक्षा काय आहेत? शहराचा जो विकास जो थोडाफार राहिलेला आहे तो पूर्ण करून एक वेगळं एक राज्यात एक शहर असं करायचं आमची इच्छा आहे। त्यासाठी आम्ही साहेबांच्याकडे सगळं गाठलेलं आहे, साहेब ते पूर्ण करतील। धन्यवाद अण्णा। गुरुप्रसाद काय सांगशील तुझ्या पैशाबद्दल? गोरगरिबांचे श्रावणबाळ मुश्रीफ साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून राजूअण्णा खणगावे यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजे समरजित सिंह घाटगे यांचे कार्यकर्ते श्री अविनाश तहसीलदार यांच्या बरोबर 33,333 रुपयांची पैज लावली होती आणि ती पैज मी विजयाच्या दिवशी जिंकलेलो आहे। आज मुश्रीफ साहेबांच्या हस्ते व राजूअण्णांच्या उपस्थितीत ती मी पैज स्वीकारलेली आहे। धन्यवाद। गडिंग्लज शहरामध्ये सकाळी 10 वाजता पहिल्यांदा गडिंग्लज शहरात गुलाल कुठं उडला असेल ते राजूअण्णांच्या दारात उडलं होतं। लोकांनी आम्हाला विचारलं की अजून जवळजवळ 25-26 फेऱ्यामधले अजून 20 फेऱ्या आहेत, पण आम्हाला विश्वास अण्णांच्यामुळं आणि साहेबांच्यामुळं गडिंग्लज शहरात आम्ही सर्वकडे फिरत असताना आम्हाला जाणवलं होतं। त्या विश्वासानं आम्ही पहिल्यांदा गडिंग्लज शहरात गुलाल व फटाके वाजवून आम्ही आनंद उत्सव त्यावेळी साजरा केलेला आहे। अण्णा मुश्रीफ साहेब जिंकणार याबद्दलचा विश्वास आपल्याला कसा काय वाटत होता? आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते गडिंग्लज शहरात फिरत असताना आम्ही फॉर्म भरलेल्या तारखेपासून रोज सातत्याने अनेक मतदारांच्या संपर्कात होतो। प्रत्येक कागल विधानसभा मतदारसंघात गडिंग्लज शहर असू दे, मुरगुड असू दे, उदगीर असू दे, कडगाव कौल असू दे किंवा कागल शहर असू दे, आम्ही सगळीकडे फिरत असताना कार्यकर्त्यांचा जो जोश होता तो जोश आम्हाला असं सांगत होता की आपला गुलाल हा फिक्स आहे आणि त्याप्रमाणे साहेबांनी षटकार मारून कोल्हापूर जिल्ह्यात एक नावलौकिक गडिंग्लज शहराचं देखील केलेलं आहे असं मला वाटतं।